लहानपणी मला जॉन्डिस झाला होता. तेव्हा आई बॉईल स्टीम केलेले पदार्थ मला द्यायची. पण भाज्या खाऊ घातल्याशिवाय तिला चैन पडणार नव्हते. तेव्हा ती गव्हाच्या पिठाची पोळी लाटून त्यात भाज्या भरून करंजीसारखा शेप द्यायची आणि बॉईल करून गरमागरम मला द्यायची. मोठी झाल्यावर कळले की ही आपली ट्रॅडिशनल डिश असून या डिशला फर्रा, पिठा, गोथाई, भकोसा, पांगोळा, पणघोजा अशी वेगवेगळी नावे असून वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या स्टेटमध्ये बनवली जाते. आईमधील या कलेमुळे मी नेहमीच इन्स्पायर होते. फर्रा बनविताना स्टफिंगसाठी 1 वाटी चना डाळ 4 ते 5 तास भिजत घालून ठेवली होती. डाळीचे पाणी निथळून मिक्सरच्या पॉटमध्ये चना डाळ, लसूण, हिरवी मिरची, ओली हळद, आलं, हिंग, मीठ, मिरेपूड, जिरेपूड घालून पाणी न घालता जाडसर ग्राइंड करून घ्यायची आहे. यात मिरची व लसणाची क्वांटिटी जास्त असू द्या, त्याशिवाय या डिशला मजा येणार नाही. या सीझनमध्ये मिळणारा ओला लसूण, खूप सारा कोथिंबीर घाला. ओला लसूण ऑप्शनल आहे. घरी कुंडीत खूप लागलेला होता म्हणून यूज करून घेतला. स्टफिंगला कोथिंबीरचा व ओल्या लसणाचा हिरवा रंग नको म्हणून शेवटी घालून मिक्सरला पुन्हा थोडे फिरवून घेऊ. फरे बनवण्यासाठी स्टफिंग तयार आहे. आता वळूया आवरणाकडे. मी हे बारीक रव्यापासून बनविणार आहे. त्यासाठी 1 वाटी पाण्यात थोडे तूप व मीठ घालून पाणी गरम झाले की त्यात 1 वाटीला थोडा कमी रवा घालून चांगले मिक्स करून घेऊ. गॅसची फ्लेम बंद करून 5 मिनिट झाकून ठेवू. हाताला सोसवेल एवढे थंड झाले की थोडे तेल घेऊन सॉफ्ट करून याची एक मोठी पोळी लाटून घेऊ. आपल्या आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या साईजमध्ये गोल शेप देऊ. इथे ग्लासचा वापर करून छोटे छोटे एकसारखे गोल केले आहे. त्याने एकसारखेपणा येईल व सुंदर दिसतील. काही ठिकाणी स्टफिंग न करता स्टिक सारखे लांब लांब बनवले जाते, पण आपल्याला तर हेल्दी व्हर्जन बनवायचे आहे. या छोट्या पोळ्या किंवा पाती स्टफिंग करायला व खायला इझी जाते. या छोट्या पोळीत भिजवलेल्या चण्याचे डाळीचे सारण ठेवून दोन्ही साईडने थोडे प्रेस करून घेऊ. वरून थोडे प्लेन करू. बघा, आपला फरा स्टीमसाठी तयार आहे. असेच बाकी फरे तयार करून घेऊ. थोडे बनवलेले फरे पहिले स्टीम करून घेते. स्टीमसाठी पाणी गरम करायला ठेवले होते. ते गरम झाले आहे. चाळणीला तेल लावून त्यावर फरे ठेवून 10 मिनिटं वाफून घेऊ. चण्याची डाळ भिजवलेली आहे आणि रव्याला वाफ काढून घेतली आहे, त्यामुळे आता खूप शिजवायची गरज नाही. 10 ते 12 मिनिट झाले आहे. सॉफ्ट फरे तयार आहे. हे फरे असेच गरमागरम कोथिंबीरच्या चटणीसोबत छान लागतात. अजून टेस्टी होण्यासाठी फोडणी देणार आहे. कढईत थोडे तेल घालून मोहरी, तीळ, हिंग, कोथिंबीर, लाल मिरची आणि वाफवलेले फरे ॲड करून फ्राय करून घेऊ. किती छान दिसतात. टेस्टला तर भारीच लागतात. तितकेच हेल्दी पण आहे आणि बनवायला तर इझी आहेच. स्टीम केलेले फरे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. जेव्हा खायची इच्छा झाली की मोहरी, तीळ, हिंग, मिरचीची फोडणी द्यायची आणि गरमागरम खायची. कोणी हे फरे किंवा पिठा उडीद डाळीपासून तर कोणी उडीद मूग डाळीपासून बनवतात. नेक्स्ट बनविणार आहे मटर फरे किंवा पिठा. त्यासाठी एका भांड्यात पाणी गरम करून त्यात मीठ, साखर व मटर घालून बॉईल करून घेऊ. पाणी निथळत ठेवून तोपर्यंत दुसऱ्या भांड्यात 1 वाटी पाण्यात थोडे तूप व मीठ घालून पाणी गरम करून त्यात 1 वाटी तांदळाचे पीठ घालून चांगले मिक्स करून घेऊ. गॅसची फ्लेम बंद करून 5 मिनिटं झाकण ठेवू. मी इथे फराचे आवरण रवा
आणि तांदळाचे पीठ वापरून तयार केले आहे. तसेच गव्हाचे पीठ वापरून पण केले जाते. माझी आई करायची तसे. स्टफिंग तयार करण्यासाठी बॉईल मटर, लसूण, मिरची, आलं, मिरेपूड, जिरेपूड, खूप सारा कोथिंबीर आणि मीठ घालून जाडसर ग्राइंड करून घेऊ. लिंबूचा रस घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. उकड काढलेले तांदळाचे पीठ हाताला तेल लावून मळून घेऊ. तांदळाचे पीठ खूप सॉफ्ट असल्याने हाताने छोटी पारी करून पिठा किंवा फर्रा बनवता येतो. पण मी एक मोठी पोळी लाटून तयार करणार आहे. जसे चण्याच्या डाळीचे फरे बनवले होते तसेच सेम मटर फरे दोघांमध्ये कंपॅरिझन होऊ शकत नाही. पण आपल्याला वजन तर कमी करायचे आहे आणि जिभेचे चोचले पण पूर्ण करायचे असतील तर हा चांगला ऑप्शन आहे. असे छान पदार्थ करून खायचे आणि स्वतःला खुश ठेवायचे. तांदळाच्या पारीमध्ये किंवा छोट्या पोळीत मटरचे सारण भरून दोन्ही साईडने थोडे प्रेस करून भरून घेऊ. मी इथे मटरचे फरे तयार केले आहे. तसेच फ्लावर बटाटा किंवा बटाटा मटरचे पिठा छान लागतात. या फऱ्यांना आपण वाफवलेले मसाला करंजी असेही म्हणू शकतो. ही डिश जशी पटकन बनते तशीच पटकन संपते पण. मटारचे सारण भरून तयार झालेले फरे तेल लावलेल्या चाळणीत ठेवून 10 मिनिटं वाफवून घेऊ. हे वाफाळलेलं हेल्दी स्टार्टर तयार आहे. चण्याच्या डाळीचे फरे ब्रेकफास्ट किंवा लंच म्हणून करू शकतो. हे फरे मोमोज किंवा टाकोजची अम्माच आहे. मोमोज किंवा टाकोजमधील सारण किंवा तुम्हाला आवडणारे गोड सारण यात आपण भरून वेगवेगळे प्रकार करू शकतो. इथे एकच काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे भाज्याचे सारण भरून करंजीसारखे सील करायचे आहे, नाहीतर वाफवल्यावर भाज्या बाहेर येतील. इथे मला आपल्या ट्रॅडिशनल डिशला धक्का लावायचा नाही, पण लहान मुलांना भाज्या खाऊ घालताना आईला खूप प्रयत्न करावे लागते. त्यासाठी थोडे ऑप्शन्स सुचवले आहे. मोहक लुसलुशीत फरे तयार आहे. तुम्ही कधी फरा पिठा बनवले असल्यास कोणत्या पद्धतीने केले ते नक्की कमेंट्स करून सांगा. ही डिश आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.